नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. झपाट्यानं आमचे मेंबर्स वाढत आहेत, मोठा व्ह्यूवर वाढलेले आणि त्यामुळे आमचाही उत्साह वाढतो आहे. तुम्ही सातत्यानं ज्या पद्धतीने दाग देतात ते आमच्यासाठी एक महत्त्वाचं ठरते आणि त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढत असतो. आमचं टीमवर्क पुन्हा आम्ही एक्सपांड करणारच आहोत. आज आपण बहुजन सौरभच्या ठराविक बातम्या काय आहे त्याच्याकडे आपण थोडंसं बघू आणि थोडंसं सविस्तरही बोलू आपण त्याच्यात. पेपर आपला ज्या मेन बातम्या असतात बहुजन सौरभमध्ये त्याला थोडं सविस्तर जर आपण त्याचं एक्सप्लेनेशन केलं की त्याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे बातमीच्या मागे किंवा लेखाच्या मागे, तर वेगवेगळ्या याच्यावरती आपण सविस्तर बोललं तर इव्हन पेपर जरी नाही वाचला तरी तुमची जी भूक आहे ती त्याच्यातनं क्षमेल. म्हणून हा उपक्रम सुरू आहे. बहुजन सौरभच्या आजच्या 1 सप्टेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या बातम्या आज आपण घेऊ. आजच्या हेडलाईन सर्वच पेपरमध्ये सर्वांनीच पूर्ण भारतभराच्या याच्यात अडाणी समूहाने कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढविले. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण ज्या पद्धतीने शेअर मार्केट आणि हजारो लोकांचं इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अडाणींनी हे केलं आहे. मागचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टच्या नंतर अनेक बाबीवरती आणि पूर्ण अख्ख्या देशाला माहिती आहे की राहुल गांधींनी अडाणीचं नाव घेतलं की सर्व पूर्णच्या पूर्ण पार्लिमेंट एकदम ज्या पद्धतीने त्याच्यावरती हमला करते. याच्यावरून असं दिसते की अडाणी हा आपला प्राईम मिनिस्टरपेक्षा मोठे आहेत की काय. म्हणजे व्यक्तिगत जरी प्राईम मिनिस्टरवरती हल्ला केला तरी त्या मोठ्या प्रमाणामध्ये हमला होत नाही किंवा एवढा विरोध होत नाही जेवढा की अडाणी यांच्या याच्यातनं होत असतो. दुसरं म्हणजे अडाणीची प्रॉपर्टी या मागच्या 10 वर्षात कशी काय एकदम इतक्या पटीने वाढली. जिथे 3 मिलियन्स त्यांची जी होती ती आता ती काहीतरी 300च्या वर गेली आणि इंटरनॅशनल लेवलवरती त्यांचं एक मोठ्या प्रमाणात एक मोठं नाव झालं आणि एवढी ग्रोथ त्यांच्या बिझनेसमध्ये जगात कुठलंही उदाहरण नाही की अडाणींनी एवढ्या कमी पिरियडमध्ये ते घेतलं. त्याच्या मागे अनेक लोकांचं असा म्हणणं आहे किंवा त्यांचा अंदाज आहे की सरकारची मोठी भूमिका त्यांच्या वाढण्यामध्ये आहे. स्पेशली जेव्हापासनं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आले तेव्हापासनं त्यांची ग्रोथ अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि याच्यातला एक महत्त्वाचा एक सार जो आहे, आता आपण त्याच्या डिटेल खोलपर्यंत जाणार नाही, परंतु एक रफली मी तुम्हाला एक सांगतो की या आता नवीन रिपोर्टमध्ये सुप्रीम कोर्टाने एक समिती एस्टॅब्लिश केली आणि समितीला सेबीला एक डायरेक्शन्स दिल्या की तुम्ही याची पूर्णच्या पूर्ण तपास करा आणि तुमचा रिपोर्ट द्या. जेव्हा तपास आणि रिपोर्ट देण्याची वेळ आली त्यावेळेस सीबीच्या डायरेक्टरनी सांगितलं की अनेक गोष्टीवरती आम्ही आमचा अहवाल केला, परंतु 2-3 बाबी अशा आहेत की ज्याच्यावरती आम्ही अहवाल देता येणार नाही. त्या म्हणजे अशा की अडाणीच्या अकाउंट्समध्ये 2 विदेशी कंपनीतनं कुठून पैसा आला याचा आम्ही तपास लावू शकलो नाही आणि तो पैसा कोणाचा होता याचाही आम्हाला तपास लागणार नाही. अशा 2 बाबी महत्त्वाच्या होत्या. त्या अनुषंगानं काल पुन्हा काही लोकांचे रिसर्च पेपर्स आले आणि काही लोकांचा शोध आला आणि त्यांनी सांगितलं की तो पैसा हा त्यांच्या भावाचा आहे जे सध्या UAEला असतात आणि दुसरा पैसा हा एक चायनीज बिझनेसमॅन आहे, त्याचा तो पैसा आहे. आणि सातत्यानं अडाणीच्या गुंतवणुकीत चीनी व्यक्तीची भूमिका काय असं म्हणून राहुल गांधींनी प्रश्न केलेला आहे. अत्यंत एक आश्चर्यजनक बाब आहे की आपण चायनासोबत इतक्या मोठ्या म्हणजे कधीच एवढे संबंध ठेवले नाही. जरी चायनाचा माल इंडियात वेगवेगळ्या भागातून आला असेल आणि आपल्या इकॉनॉमीवरती त्यांनी मोठा आघात जरी केला असेल, परंतु त्यांचा पर्सनल लेवलवरती शासकीय लेवलवरती एवढा ढवळाढवळ कधी आपण एवढ्या वर्षात स्वातंत्र्याच्या नंतर पाहिला नाही. परंतु हा पहिल्यांदा झालेला आहे की कुठेतरी चायनीज माणूस अडाणीच्या अकाउंटमध्ये आणि त्याच्या थ्रू शेअरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करत आहेत. कालच्या एका यूट्यूब चॅनलमध्ये $470 मिलियन्स एवढी मोठी रक्कम ही या गौतम अडाणीचा जो भाऊ आहे त्याच्या अकाउंटमध्ये
आणि त्याचे जे शेअर होल्डर्स आहेत, कोणीतरी एक मुस्लिम आहे UAE मधला आणि हा एक चायनीज आहे, दोघांचे नावं सर्वच वर्तमानपत्रात आहेत. म्हणजे सांगायचं म्हणजे सर्व विश्लेषण असं झालेलं आहे की भारतातला जो पैसा असेल ब्लॅक मनी वेगवेगळ्या पद्धतीने आलेला, तो ब्लॅक मनी अडाणीच्या वेगवेगळ्या याच्यातनं तो बाहेर जायचा विदेशात आणि तो पैसा शेअर मार्केटच्या थ्रू पुन्हा इंडियामध्ये आणायचा आणि त्याला व्हाईट करायचं. म्हणजे हा असा जुगार होता की ब्लॅक मनी व्हाईट कसा करावा याच्यासाठी लावलेलं हे तंत्र होतं आणि त्याच्यावरती हे लोक सक्सेस झाले. हा गेम काही आताच नाही आहे, हा काँग्रेसच्या काळापासून होत होता. अनेक ठिकाणी जेवढे लोक असतात, हा आपला ब्लॅक मनी एकदाचा विदेशात गेला की मग तिथनं तो व्हाईट करून त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्फत किंवा वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्या आहेत. आता असं झालेलं आहे की गॅटच्या नंतर अनेक तुमच्या कंपन्या तुम्ही विदेशी कंपन्यांसोबत टायअप करू शकता. त्याच्यात एक रेशो दिलेला आहे 40-60 आहे किंवा जो कोणी असेल. आता 90% तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा या कंपन्या असल्यामुळे त्या भारतात त्या सक्रिय आहेत आणि ज्या भारतीयात सक्रिय असल्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार आहे की तो पैसा त्यांच्यात गुंतवावा, कुठे गुंतवावा आणि काय करावा त्याच्यामुळे. परंतु सेबीचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत की जो कोणी फॉरेन इन्व्हेस्टर असेल त्यांना त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात किंवा सेबीला माहिती द्यायची असते. परंतु हे जेवढ्या वर्षातलं जे उलाढाली झालेले आहेत त्याबद्दल सेबीला काहीही कल्पना नव्हती किंवा त्याच्यातले जे काही त्यांचे नियम होते ते सर्व ढाब्यावर ठेवून सर्व ह्या लोकांनी तो कारभार केलेला आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस त्यांना ती रिपोर्ट मागितला सेबीला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन करून सांगितलं की आम्ही काही अकाउंटमध्ये आम्ही विदेशाला लिहिलेलं आहे, परंतु जोपर्यंत त्यांचा आम्हाला रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्हाला सांगता येणार नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे. अत्यंत गंभीर बातमी आहे. राहुल गांधीची त्याच्याच बाजूला एक मोठी बातमी, ती पण आम्ही आज फ्रंटवरती लावलेली आहे. तात्काळ जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी राहुल गांधींनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे आज त्याच्या सर्वच पेपरमध्ये बहुतांशी पेपरमध्ये त्यांच्या हेडलाईनमध्ये घेण्यात आलेलं आहे. आज फ्रंट पेजवरती आम्ही बहुजन सौरभच्या ह्याच्यात दुसरी घेतलेली आहे, एक खून प्रकरणात आपसात समझौता. एक गुजरात उच्च न्यायालयाच्या याच्यातनं तो निकालात आहे. सहसा जेव्हा कुठला तरी क्रिमिनल ऑफेन्स होतो तर त्यावेळेस स्टेट वर्सेस पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल माणूस होतो. म्हणजे इथे गुजरात गव्हर्मेंट वर्सेस तो आरोपी असतो. अशी ही आपल्या याच्यातली क्रिमिनल लॉची अशी पद्धत आहे. आणि याच्यामध्ये सरकार आणि कोणता क्रिमिनल याच्यामध्ये असा समझौता होत नाही, कुठेच झाल्याचं आजपर्यंतच्या इतिहासात नाही. आणि सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळेस हा हे मॅटर गेलं आणि त्याच्यामध्ये हायकोर्ट त्याच्यामध्ये सामील होतं, अशा पद्धतीची ज्यावेळेस झाली तर सुप्रीम कोर्टाला आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार सुरू आहे. म्हणजे उद्या लोकांनी मर्डर करायचे आणि त्याच्यावरती दडपण आणायचं की नाही ते दडपण जरी असेल तरी आता आम्ही केस मागे घेतो. हे असं शक्य नाही, असं होत नाही, असं जगाच्या पाठीत कुठेच होत नाही. म्हणून ती बातमी आज आम्ही बहुजन सौरभच्या पान 1 वरती लावलेली आहे. त्याच्याच खाली आज आम्ही नाना पटोलेंची एक बातमी लावलेली आहे. नाना पटोले म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे, आणि त्यांनी लिहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीसच सुपर CM. खरी बाब आहे, कारण जेवढे कोणी मास्टर माइंड आणि जेवढे एकनाथ शिंदेपासून जे काही घडामोडी आता महाराष्ट्रात आपण पाहायला मिळाल्या, या सर्वच्या सर्व देवेंद्र फडणवीसांनी केलेले आणि तेच एक मास्टर माइंड असण्याचा सर्व ठिकाणी बोलला जाते ना. आमचंही मत तसंच आहे. त्याच्याच खालोखाल आम्ही घेतलेलं आहे की एक प्रकाश आंबेडकरांची एक बातमी घेतलेली आहे. त्याच्यात दलित महिला मारहाण प्रकरणी आंबेडकरांचा सरकारला इशारा. आता अहमदनगरची एक बातमी कालच्याच व्हिडिओमध्ये मी त्याच्यात सर्व सविस्तर केलेली होती. आता अनेक पॉलिटिकली लोकांनी त्यांच्याकडे म्हणजे याच्यात उतरलेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्याची एक उच्चस्तरीय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याच्यात आरोपींना सजा झाली पाहिजे, ही मागणी आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी एक FIR झाल्याचं मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. एक अत्यंत महत्त्वाची बाब तुम्हाला सांगण्याची गरज आहे. 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन. सरकारला एकदम विशेष अधिवेशन का भरावावं याच्याबद्दल काही सांगतं म्हणजे सर्वांना आश्चर्य वाटलं. याच्यामध्ये 2-3 असे व्ह्यूज आहेत लोकांचे की प्रॉबेबली सप्टेंबरमध्ये या सेशनमध्ये 2-3 विधेयक पुन्हा येतील. ते म्हणजे एक देश एक इलेक्शन असा जो नारा पंतप्रधानांचा होता, त्या नाऱ्याच्या संबंधातनं
ही एक अशी ह्याला असं व्ह्यू करता येतो किंवा अनेक लोकांचा अंदाज असा आहे की प्रॉबेबली इलेक्शन हे बहुधा डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये घेतल्या जातील, कारण बाकीच्या स्टेटमधले जे इलेक्शन्स आहेत आणि जर ते सरकारच्या विरोधात जर गेले, निगेटिव्ह आले, तर त्या पूर्ण स्टेटची जी यंत्रणा आहे ती चिथरबिथर होईल आणि त्याच्यामुळे सरकारच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सरकारला मोठी हार होण्याची शक्यता आहे. ही संभावना वर्तवताना अनेक यूट्यूब चॅनलनी हेच अंदाज भाकितला की बहुधा त्याच्यामुळे आपल्याला इलेक्शन हा होऊ अनाऊन्स करण्याची एक पुन्हा शक्यता आहे. त्याच्यानंतर महिला विधेयक बिल आहे, ते एक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबत समान नागरिक कायदा, हे तीनही गोष्टी तिथे असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत समान नागरिक कायद्यावरती आपण अनेकदा सांगितलेले, परंतु अजूनपर्यंत तो ड्राफ्ट पाठवलेला नाही. सरकारची नेहमी अशी भूमिका राहते की जेव्हा स्पेशल एखादं सेशन ज्यावेळेस भरतं आहे तर त्याच्यावरती कशासाठी त्याची तीव्रता काय आहे ही सर्वसामान्यांना माहिती असते किंवा पार्लिमेंटरियन असते, त्या पार्लिमेंटरियनना माहिती असते. त्यांना सांगतात की या विषयावरती आपण चर्चा करू आणि त्याच्यासाठी ते स्पेशल अधिवेशन आपल्याला भरवायचं आहे. परंतु पहिल्यांदा असं झालेलं की कोणालाच अंदाज बांधता येत नाही आहे की हे अधिवेशन कशाला बोललेलं आहे. आणि 18 ते 22 सप्टेंबर म्हणजे सोमवार ते शुक्रवार असं हे 5 दिवस अधिवेशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रामुख्यानं म्हणजे हे नवीन जी संसद भवन बांधलेली आहे तिथे त्याच्यात होईल. शक्य आहे की सरकारला काय त्यांच्या डोक्यात आहे अजूनपर्यंत लोकांनी फक्त अंदाज बांधणं सुरू आहे, परंतु निश्चित ते आपल्याला 15 आणि 16च्या नंतरच आपल्याला कळायला लागेल. 15 ते 22च्या कालावधीत काय काय होईल याची कल्पना आपल्याला तेव्हाच करता येईल. अनेक बिलं येऊ शकतात, अनेक सरकारला जे अडचणीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मात करता येईल किंवा अनेक काहीतरी असेल, ते अजूनपर्यंत काही कोणाचं स्पष्टता नसल्यामुळे त्याच्यावरती आता जास्त काही चर्चा करता येणार नाही. आज पान 1 वरतीच खालची बातमी आहे, सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू आक्रमक. एक चांगलं आहे की बच्चू कडूंना तसंही मध्ये ज्यावेळेस ठाकरे सरकार पडलं उद्धव ठाकरेंचं, त्यावेळेस बच्चू कडूही त्याच्यात होते आणि मध्ये त्यांचा ग्राफ अत्यंत डाऊन झाला, परंतु त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची एक भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे सचिन तेंडुलकरच्या विरोधात. आणि बरोबरही आहे की ती जे त्यांना भारतरत्न मिळालेलं आहे आणि एखाद्या माणसाला भारतरत्न जर मिळत असेल आणि त्यांनी एखाद्या कमर्शियल याच्यातली ॲडव्हर्टाइजमेंट करावी, हे बरोबर नाही. कारण शेवटी त्याला अजून काय पाहिजे, भारतरत्न म्हणजे सर्वात हायेस्ट अवॉर्ड मिळालेलं आहे आणि त्याच्यावरती इतका पैसा असताना कमर्शियल याच्यासाठी आपली भूमिका निभावावी ही बाब चुकीची आहे आणि लोकांना वाटते की त्यांनी करू नये, म्हणून ती बातमी पण आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे. आम्ही सारे भारतीय द्वारा आयोजित लोकशाही व संविधान बचाव परिषद आता लवकरच आपल्याकडे 3 सप्टेंबरला होणार आहे. काल मी याच्यावरती सविस्तर बोललो आणि त्याच्यात रामगोपाळ माहेश्वरी संकुलन सभागृह, त्याला हिंदी मोरभवन आपण जे म्हणतो, त्याच्यात ती सभा आयोजित होणार आहे. सर्वांना मी पुनश्च एक निवेदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी. आज पान 4 वरती आपण बघू काय काय आम्ही छापलेले. 2 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर. मध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला आणि जे पावसाने दडी मारली त्याच्यामुळे जो सोयाबीन होता तो अत्यंत काही भागात, जो वरच्या भागात होता तो नष्ट झाला आणि त्याच्यामुळे काही फार्मर्सला फोर्सफुली त्याच्यावरती ट्रॅक्टर फिरवून पुन्हा त्याला पेरणीची तयारी करावी लागली. म्हणून ती बातमी आम्ही एक महत्त्वाची म्हणून आज तिथे टाकलेली आहे. एक छोटासा त्याच्यात बातमी आहे, घरकामासाठी आणलेल्या 7 वर्षाच्या मुलीला केला छळ. एक बातमी आहे, घरगुती बातमी आहे पण महत्त्वाची आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा हस्ते अरुण गाडे यांचा सत्कार. अरुण गाडे आमचे मित्र आहेत आणि आमच्या बहुजन सौरभचे ते डायरेक्टर आहेत. त्यांचा एक सत्कार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापकांनी. त्याच्याच खाली आमची दुसरी बातमी आहे, पुरी येथे स्वतंत्र कोल इंडिया मजदूर संघाची बैठक नागपूरचीच आहे आणि ती पण बातमी एक अत्यंत SC ST कर्मचाऱ्याच्या वतीने असल्यामुळे त्याला आम्ही महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्याच बाजूला आम्ही लावलेली आहे दुसरी बातमी, बौद्ध धर्मातील क्रांतीस्थळे आणि प्रबुद्ध भारतासमोरील वर्तमान आव्हाने. त्याच्यात आम्ही बुद्धभूमी सुपारक नगरी नालासोपारा दिनांक 30 ची बातमी आहे. त्याच्यात त्यांनी जेवढे क्रांतीस्थळे आहेत
आणि प्रबुद्ध भारताला जे भारताचं वर्तमान आव्हाने जे आहेत त्याचं निरीक्षण करावं, जेणेकरून येणाऱ्या ठिकाणी आता अनेक ठिकाणी जे मस्जिदा पाडून त्याचं उत्खननाचं काम सुरू आहे आणि त्याला गव्हर्मेंटही एक हवा देते आहे. अशा पद्धतीच्या घटना थांबवण्यासाठी हे आव्हान आहे आणि निश्चितच ते महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही ती 5-4वरती घेतलेली आहे बातमी आहे. आज त्याच्याच खाली मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू करा ह्या मागणीसाठी अकोल्याची ती बातमी आहे. तिथे अनुसूचित जाती समाजित व जनजातीच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक सभा झाली आणि त्या सभेचं एक वृत्तांत आमच्याकडे आलं आणि ती आम्ही बातमी आज दिलेली आहे. एक पुन्हा जेल खंडारे आमचे अकोल्याचे मोठे, तिथे एक सभा झाली आणि त्याच्यात त्यांनी नैतिकता हीच धम्माची आधारशिला या नावाखाली त्यांनी एक मोठी एक बातमी आहे आणि ती आम्ही फ्रंटवरती घेतलेली आहे, खाली बॉटममध्ये हेडलाईनमध्ये घेतलेली आहे. त्याच्याच खाली मोफत कायदेशीर सेवा हा एक उपक्रम मी चालवत असतो आणि त्या उपक्रमात मला बऱ्याचपैकी चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक लोकांना मी सांगतो की जर तुमच्या कुठल्याही तक्रारी असल्या तर त्या मला तुम्ही फोनद्वारे कळवा. मी ज्या पद्धतीने होत असेल त्या पद्धतीने त्याची मदत करेल. असं मी बोलवण्याचं टाळतो याच्यासाठी की बरेच वेळ जातो. त्याच्यामुळे जी गोष्ट आपण तसंही बोलता येते तसं फोनद्वारेही मला त्यांना सांगता येईल. याचा जर तुम्हाला जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर बहुजन सौरभच्या याच्यामध्ये अंकात रेग्युलरली आमची ती न्यूज असते. माझे सर्व मोबाईल नंबर त्याच्यात आहे आणि तुम्ही लोकांना सांगून, कारण अनेक लोक छोट्या छोट्या कायद्याच्या याच्यामध्ये अडकलेले असतात. छोट्या छोट्या बाबी असतात ते त्यांना माहिती नसल्यामुळे अनेक जण बाबा हे कोर्ट कचेऱ्या नको किंवा छोट्या मोठ्या गोष्टी नको असं म्हणून त्याला टाळतात. परंतु त्याच्यामुळे जे लोक क्राईम करतात, जे लोक अरेरावी करतात त्यांची ताकद पुन्हा वाढत जाते. ती वाढू नये हा एक आमच्या मागे मोठा एक भूमिका आहे. आणि साधारण लोकांना मोफतमध्ये सल्ला देण्यासाठी आमचा जन्मच त्याच्यासाठी झाला आणि आम्ही ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज करतो आहे ते त्याच्या मागचंच मेन उद्दिष्टच तेच आहे. त्या अनुषंगानं मी ती एक बातमी चालवत असतो, एक जाहिरात असते ती आणि त्यानुसार मी लोकांना मदत करत असतो. आज आम्ही पान 2 आणि 3वरती बघू काय काय आम्ही केलेलं आहे. आज पान 2मधला जो अग्रलेख आहे याच्यात नवा शैक्षणिक धोरणाचे आमूलाग्र बदल याच्यावरती अनेक लोकांनी याच्यावरती चर्चा केलेली आहे. आम्ही याच्यावरती अनेक कार्यशाळा हे केलेल्या आहेत. माझा एक साधा प्रश्न अनेक लोकांना होता की सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळं जर काही होत असेल तर त्याच्यात आपण हे करायला पाहिजे, त्याचं समाधान आपण त्याचं प्रोत्साहन करायला पाहिजे किंवा त्याच्यातल्या चुका सांगायला पाहिजे. पण आमच्या समाजात, आंबेडकरी समाजामध्ये अनेक विद्वान आहेत आणि त्या लोकांनी आपापल्या खूप त्याच्यामध्ये काय निगेटिव्हिटी आहे हे दाखवलं आहे. मला तुम्हाला काही गोष्टी निश्चितच सांगायच्या वाटतात की जेव्हा मी मानवता शाळेत शिकत होतो आणि मानवता शाळेत शिक्षण घेत असताना आम्हाला काय अडचणी आल्या आणि तिथल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्या. अनेक विद्यार्थी कारकुनापेक्षा वरती जाऊ शकले नाही, अनेक गोष्टी. आणि ते शिक्षण इतकं कमकुवत होतं की त्याच्यामुळे आम्हाला नॅचरल म्हणजे ज्यावेळेस आम्ही नोकऱ्यामध्ये निघालो त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. मी त्याच्यानंतर मी व्हेटरनरी कॉलेजला गेलो आणि अनेक ठिकाणी आणि मला मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये मला सर्व्हिस करावी लागली UPSC. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमचं जे जुनं शिक्षण होतं ते किती कमकुवत होतं. मला आठवते की लहानपणी आम्ही मॅथमॅटिक्स पाठ करत होतो, म्हणजे थेरमच्या थेरम असे पूर्णच्या पूर्ण घोटून टाकत होतो आम्ही. आणि जर त्याच्यातनं थोडा जरी प्रश्न चुकीचा किंवा वाकडा तिकडा आला की आम्हाला मोठा अंडा मिळत होता, शून्य मिळत होतं. सांगायचं म्हणजे कसं की त्यावेळेची शिक्षण पद्धती इतकी विचित्र होती आणि त्यामुळे काही कळतच नव्हतं की त्याच्यामध्ये कसं त्याच्यात बाहेर जावं. इंग्रजी आम्ही पाठांतर करत होतो, पण आता त्या अनेक गोष्टी बदलल्या. पॅटर्न बदललं, अभ्यासाचं पॅटर्न बदललं, परीक्षेचं पॅटर्न बदललं आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला ग्लोबल एज्युकेशन झालेलं आहे. हळूहळू कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा होत्या ज्या निकृष्ट होत्या अनेक ठिकाणी असं म्हणायला नको आहे, परंतु ते खरंही आहे की अनेक लोकांना कॉर्पोरेशनच्या शाळा किंवा ज्या गल्लोगल्लीमध्ये ज्या शाळा होत्या तिथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अत्यंत निकृष्ट होतं. आणि त्याच्यामुळे हा जो बदल झालेला आहे
हा किती पॉझिटिव्ह आहे आणि कसा इफेक्टिव्ह राहील. आज अनेक शाळामध्ये विदेशी जे चांगल्या इन्स्टिट्यूशन आहे, मग कॅम्ब्रिज असो की अजून कुठल्या तरी फॉरेन इन्स्टिट्यूशनसोबत त्यांचा टायअप आहे, तो अभ्यास लोकांना हे करतायत. आज घरोघरी छोट्या मोठ्या आपले पोरं आपण कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो. कॉन्व्हेंटमध्ये कशाला पाठवतो की कमीत कमी नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपल्या पोरांनी, लहान पोरांनी मार्केटमध्ये कमीत कमी चांगलं धाडसीनं इंग्रजी बोलता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आज तुमचा व्यवहार हा किती नाकारला तुम्ही तरी इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामध्ये मराठीला अनेक लोक जे मराठीचे लोक आहेत त्यांची गोची होते. म्हणून आज आपण त्याच्याकडे याला वाचलं पाहिजे. आज आम्ही त्या अनेक गोष्टीला याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि निश्चितच मला वाटतं की हा अग्रलेख तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर एक प्रीती तिरपुडेंचा एक चांगला लेख आहे, जे आमच्या स्त्री स्वातंत्र्य संयोजक मुक्त संवाद माधुरी गायधनी ही कॉलम चालवत असतात. त्याच्यामध्ये प्रीती तिरपुडेचा चांगला एक आहे. टायटल आहे, सावधान बुद्धिस्त स्त्रिया अंधविश्वासाला जाळ्यात तर अडकत नाही ना, प्रश्नचिन्ह आहे. ते जरी प्रश्नचिन्ह आहे परंतु काही पॉझिटिव्ह सिग्नल्सही आहे. याच्यापूर्वी ज्या काही स्त्रिया होत्या ज्या कर्मकांडामध्ये ज्या प्रमाणात अडकलेल्या होत्या त्याचं प्रमाण कमी झालं. इव्हन OBCमध्येही स्त्रियांना कळायला लागलं की या कर्मकांडामध्ये तेवढं काही ठेवलेलं नाहीत. म्हणून आता जेवढे कुठे सण आपण पाहतो पण त्याच्यामध्ये त्याची जी तीव्रता होती पण तो कमी झालं, त्याचं प्रमाण कमी झालं. आणि असं म्हणणंही याला काही लोकांच्या रिॲक्शन्स आहेत की अंधविश्वासाकडे वळतात की काय, परंतु अनेक लोकांना वेगवेगळे अनुभव आले. माझा अनुभव स्पेशली असा आहे की तसं नाही आहे. जसं जसं विज्ञान प्रगतिशील होईल तसं स्त्रियामध्येही परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत राहील आणि ही काळाची गरज आहे. त्याच्याच खाली आज आम्ही पुन्हा एक आमचे मित्र इझेड खोब्रागडे यांची बातमी घेतलेली आहे. सरकार म्हणते 2 वर्षात एकही संविधान सभागृह बांधले गेले नाही. महाराष्ट्राच्या याच्यात RTIमध्ये एक प्रश्न केला होता की बाबा तुमच्याकडे एवढा मोठा सोशल वेलफेअरचा फंड आहे, त्याच्यात तुम्ही किती सभागृह बांधले. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 2 वर्षाच्या कालाकीर्तीत काही झालेलं नाही. आता तुम्हाला दिसेल की इव्हन दीक्षाभूमीच्या जो सभागृह आहे एवढा मोठा सोशल वेलफेअरनी बांधलेला आहे, परंतु त्याची युटिलिटी मात्र फार कमी आहे. कारण त्याचं संयोजन आहे, नियोजन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही. तिथे महिन्यातनं 1-2 प्रोग्राम होतात किंवा फार कमी. अशा पद्धतीने एवढं मोठं सभागृह शासनाने बांधून दिलं, परंतु त्याचा ज्या पद्धतीने उपयोग व्हायला पाहिजे आणि कॉमन लोकांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. त्याच्यामुळे त्याही बाबी अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत. मला वाटते त्या लेखामध्ये काही बाबींना आम्ही आढावा घेतलेला आहे इझेड खोब्रागडेंनी. त्याच्याच खाली आज आमचा पुन्हा कालच्या संदर्भातनं एक कंटिन्युएशनमध्ये एक आमचा वंश, आमचा धर्म, आमची संस्कृती आणि आमचा नाग. आपण नागवंशी होतो सर्वांनाच माहिती आहे. या लेखामध्ये अनेक बाबी त्याच्यात त्यांनी मांडलेले आहेत. अत्यंत चांगला लेख आहे. परंतु आम्हा लोकांना आम्ही नागवंशी होतो हे जेव्हा बाबासाहेबांनी ज्यावेळेस इथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबरला, त्यावेळेच्या पत्रात त्यांनी लिहिलं की अनेक लोकांनी असं समजू नये की बाबा मी दीक्षाभूमी याच्यासाठी नागपूर हे केलं की तिथे RSSचं हेडक्वार्टर आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितले की नागवंशीय लोक बौद्ध धर्मीय होते आणि त्यांनी बौद्ध धम्माचा जो प्रसार केला तो फार मोठा होता आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्माची मुळे हे इथे रुजू होऊ शकलेली आहे. तेही एक कारण होतं जेणेकरून मला इथे बौद्ध धम्माची दीक्षा मला घेण्यासाठी मी परावृत्त झालो आणि मी त्याच्यात प्रमोट झालो असं ते होतं. त्याच्यामुळे तेव्हापासून आम्हाला माहिती होतं की आम्ही लोक नागवंशीयाशी संबंध आहे आमचा आणि त्याच्यामुळे लहानपणी आम्ही तेही पाहत होतो की आमचे आजोबा आई नागाची पूजा करायचे. नंतर कालांतराने ते थोडंसं कमी झालं, परंतु आम्ही लहानपणी करत होतो पूजा, असा काही इश्यू नाही आहे आणि आमचा संबंध होता हे या लेखातनं तुम्हाला वाचायला मिळेल. चांगला लेख आहे, तुम्ही अवश्य त्याच्यावरती हे करा. एक आमचे मित्र आहे सुरेंद्र बुराडे, रेग्युलरली लिहत असतात आमच्यासाठी. चंद्र आहे साक्षीला. आत्ता जे अंतराळात जे चंद्रयान 3 गेलं त्या संदर्भात ते बरेचसे रेफरन्सेस घेऊन त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. अत्यंत मार्मिक आहे. अत्यंत अनेक घटना आणि त्याचे काय काय फायदे आहेत आणि काय काय नाही याच्यात चंद्र आहे साक्षीला याच्या अंतर्गत ते केलेलं आहे. एक चांगला लेख म्हणून तुम्हाला वाचायला आज आवडेल तर निश्चितच तुम्ही तो वाचा. नंतर त्याच्याच खाली आम्ही एक महत्त्वाची घेतलेली आहे बातमी, ती म्हणजे अनुज हुलकेंची आहे. तेली समाधाने मनुस्मृती का झाली. तुम्हाला आठवत असेल की
30 डिसेंबर 1993 साली ही घटना याची झालेली आहे. कारण त्याचा एक निषेध म्हणून त्यावेळेस हातात तेल व पेंट घेतलेली तेली तसेच सोनार, न्हावी, गुरवीन अशी माणसे समोर येणे अशुभ समजावे. प्रणयकाळी मांजर आडवे गेले तर 20 पावले मागे जावे. तेली समोरून येताना दिसला तर 30 पावले मागे यावे आणि विधवा समोर आली तर प्रणय वर्ज करावे. अशा प्रकारे तेली समाजाला हीन लेखण्याचा निर्णय सागर 92 कॅलेंडरची 1992ला त्याचं लिहिण्यात आलं होतं आणि त्याच्या विरोधातच मग तेली समाजाने मनुस्मृती जाळली. हा मोठा रेफरन्स आहे, परंतु याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व्हायला पाहिजे होता, प्रसार व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. तेली समाजात म्हणजे अजूनही ब्राह्मणवादी मनुवादी लोकांना तेली समाजाबद्दल काय वाटते याचा त्याच्यावरून त्यांचा उल्लेख म्हणजे त्यांनी आपलं परीक्षण करावं, निरीक्षण करावं की ब्राह्मण लोक आमच्याबद्दल काय म्हणतात. त्याच्याच बाजूला एक पुन्हा आम्ही एक छोटीशी एक कॉलम घेतलेला आहे. ॲडव्होकेट आनंद खेडकर धडपड म्हणून एक चांगलं त्यांचं एक कॉलम आम्ही चालवत असतो, तोही एक वाचण्यासारखा एक आहे. त्याच्याच खाली आज आम्ही प्रकाश आंबेडकर व OBCचे राजकारण वंचित बहुजन आघाडीचे संपादक आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांचं एक श्रावण देवरे आमचे रेग्युलर लिखाण करत असतात. त्यांना त्याच्याबद्दल काय वाटते त्यांनी अनेक लिखाण करून आणि सध्याची परिस्थिती प्रकाश आंबेडकरांनाची थोडीशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना थोडी पूरक आहे, इंडियाच्या फेवरेबल आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा मला असं वाटते की ते NDAमध्ये पुन्हा सामील होतील. आता प्रामुख्यानं मोठे गट असल्यामुळे NDAमध्ये प्रकाश आंबेडकरांना बहुधा बोलवलेलं नसेलही, परंतु त्यांनी आपले सिग्नल्स दिले, इंडिकेशन्स दिले. बहुधा त्यांनी ते अकोल्यातनं खासदार म्हणून निवडण्यासाठी पुन्हा येतील आणि ते आपली मजबूत करतायत बाजी. आणि आतापर्यंत त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये गैरसमजही खूप पसरवण्यात आले, परंतु मला असं वाटते की आज त्यांच्यावरती आज ज्या पद्धतीने त्यांनी पर्स्पेक्टिव्ह इन्क्लायनेशन म्हणता येईल किंवा ज्या पद्धतीने त्यांचा आता प्रवास सुरू केलेला आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे आणि त्या समाजाने त्यांच्याकडे निश्चितच लक्ष द्यावं असं मला वाटते. आज बहुजन सौरभच्या सर्व बातम्यांवरती मी आढावा घेऊन मी आता शेवटच्या टप्प्यात तुमचं धन्यवाद द्यायसाठी मी थांबलेलो आहे. आज ज्या देशात ज्या पद्धतीने मी थोडासा राजकीय याच्यावरती मी जास्त बोलतो, कारण राजकीय घडामोडी कशा पद्धतीने होत आहेत, कारण देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला ह्या गोष्टीला इंटरेस्ट आहे. कारण आम्ही व्होटर्स आहोत, आम्हाला आज न उद्या इलेक्शनमध्ये व्होट द्यायचं आहे. त्याच्यामुळे या देशाची परिस्थिती कशी चाललेली आहे, काय चाललेली आहे, आज मायावतीचं काय स्टँड राहील. आज मायावतीनी जरी आज सर्वसामान्य लोकांना त्यांनी त्या याच्यावरती बोलली ती की बाबा मी तटस्थ राहील, मी कोणत्याच ह्याच्यात जाणार नाही, परंतु अटल बिहारी वाजपेयींचं ज्यावेळेस 13 दिवसाचं सरकार होतं ती अशीच आधी बोलली, परंतु सरकारच्या विरोधात मात्र तिने होट केलं. म्हणजे तिच्यावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे की ज्या दिवशी तिच्यावरती हे ईडी फिडी जे काही असतील हे जर तिचं ग्रहण जर ते कमी झालं तर बहुधा ती NDAला इंडियाच्या याच्यामध्ये पुन्हा ती सामील होईल. अशा कल्पना असं प्रेडिक्शन सर्वच जण करत आहेत. आणि जर असं झालं तर निश्चितच बहुजन समाजाला, आंबेडकरी समाजाला पुन्हा एक चांगले दिवस येतील. ज्या काही घटना झाल्या असतील तिच्या ह्याच्यात त्या सर्व लोक विसरून पुन्हा हा एक मोठा समाज एक मजबूतीने उभा होईल असं मला वाटते. मी आता इथेच थांबतो आणि तुम्हाला पुन्हा आमचा उद्या व्हिडिओला पाहावा अशी मी विनंती करतो. जय भीम.